छत्रपती संभाजीनगरची लढत निष्ठावान विरुद्ध गद्दार होणार आणि या लढाईत निष्ठावंतांचा विजय होणार। संभाजीनगरमध्ये खैरेंसाठी घेतलेल्या सभेत आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल। विजय वडेट्टीवारांनी केलेलं विधान व्यक्तिगत, ते काँग्रेसचं मत नाही। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी स्पष्ट केली काँग्रेसची अधिकृत भूमिका। ईशान्य मुंबईत महायुतीचे उमेदवार मेहर कोटेचा यांच्या प्रचारासाठी भांडूपमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न। मुख्यमंत्री शिंदेंसह माजी खासदार मनोज कोटक, किरीट सोमय्या, आमदार राम कदम, मनीषा कायंदे उपस्थित। बेळगाव जिल्ह्यातल्या लोकसभा निवडणुकीची तयारी आणि प्रक्रियेची माहिती देण्यासाठी 10 देशातील निवडणूक आयोगाचे प्रमुख आणि अधिकारी बेळगावात। कंबोडिया, मोल्दोवा, नेपाळ, सेशल्स, ट्युनिशिया या देशाचे प्रतिनिधी बेळगावात दाखल। भारतीय निवडणूक प्रक्रियेच्या पाहणीसाठी विदेशी प्रतिनिधी अलिबागमध्ये पारंपरिक पद्धतीने औक्षण, पेटा आणि हार घालून विदेशी प्रतिनिधींचं स्वागत। मतदान साहित्य वाटप, वाहतूक आणि स्ट्रॉंग रूम, मतमोजणी कक्षाची केली पाहणी। शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतलेल्या पुणे जिल्ह्यातील रायरेश्वर किल्ल्यावर शिडी आणि दोरखंडांच्या सहाय्याने पाठवलं मतदान साहित्य। 160 मतदारांसाठी उभारलं मतदान केंद्र। किल्ल्याचा भाग बारामती लोकसभा मतदारसंघांतर्गत। आयसीएसई 10वी आणि 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर। 10वीचा निकाल 99.47%, 12वीचा निकाल 98.19%। आयसीएसईच्या निकालामध्ये पुन्हा एकदा मुलींची बाजी। 10वीच्या निकालात 99.65% मुली तर 99.31% मुलं यशस्वी। 12वीमध्ये 98.92% मुली आणि 97.53% मुलांना यश। उत्तर प्रदेशच्या अमेठीमध्ये काँग्रेस कार्यालयाबाहेर गाड्यांची तोडफोड। तोडफोडीनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार। काँग्रेस कार्यकर्त्याकडून भाजप कार्यकर्त्यांवर तोडफोडीचा आरोप। दिल्लीमध्ये घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या बीआरएस नेत्या के कविता यांचा जामीन अर्ज फेटाळला। ईडी आणि सीबीआय या दोन्ही प्रकरणांमध्ये जामीन याचिका फेटाळली।